पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. थंडीच्या दिवसात कोल्हापुरी मिसळ खाण्याची मजा काही वेगळीच असते. जगभर प्रसिद्ध असलेली ही मिसळ चवीला काय सांगू, अगदी भारीच लागते. नाश्ता सेंटरमध्ये किंवा ढाब्यावर मिळणारी ही मिसळ आपण घरच्या घरीच तयार केलेली आहे. मस्त एकदम रस्सेदार आणि तर्रीदार इथे मिसळ तयार झालेली आहे. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला मिसळसाठी लागणारी मटकी शिजवून घ्यायची आहे. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मटकी आपल्याला घालून छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा झाकणावरती तुम्ही पाणी घातलं ना तरीसुद्धा चालेल. मटकी शिजल्यानंतर आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे. मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मिसळ बनवण्यासाठी आपण असा मसाला जर तयार केला ना तर बाहेरून मसाला विकत आणायची गरज लागणार नाही. तर मसाल्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे. इथे मी 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. खसखस घ्यायचा 1 चमचा, जिरं घ्यायचं आहे, लसूण घ्यायचे आहे, आलं घ्यायचं आहे, काळी मिरी, लवंग घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि 2 प्रकारच्या ह्या मसाल्याच्या वेलचीसुद्धा घेतलेली आहेत. हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. तर तव्यावरती इथे आपल्याला जास्त मसाले भाजायचे नाहीत. थोडंसं हलकं आपल्याला रंग चेंज होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घातलं ना तरीसुद्धा चालेल. तेल घातल्याने काय होतं, मसाला आपला पटकन भाजला जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मसाला केलात ना, बाहेरचा मसाला वापरायची गरज लागत नाही. अशा मसाल्यानेसुद्धा ही कोल्हापुरी मिसळ खूप मस्त लागते. अशा पद्धतीने हा मसाला करून तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. मिसळ करताना तेल थोडं जास्तच वापरायचं आहे आपल्याला, त्यामुळे मिसळ तरी खूप छान येते. तेल छान तापल्यावरती आपल्याला हिंग घालायचं आहे आणि इथे मी 1 मोठा साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला घालायचा आहे. कांदा लो फ्लेमवरती सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोचा वापर यामध्ये जास्त करायचा नाही आहे. अगदी 1 छोटासा टोमॅटो असेल ना तरी बरंच होईल. आणि त्यानंतर इथे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि वाटलेला मसालासुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तेलावरती मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे. हे जे वाटण आहे ना ते आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्यामुळेच आपल्या मिसळची चव दुप्पट होते आणि आपण इथे कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला लाल तिखटसुद्धा वापरायचं आहे. तर लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही वापरू शकता. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा धना पावडर घालायची आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर पाणीसुद्धा इथे कोमट घ्यायचं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. थोडंसं कोमट पाणी जर घेतलं ना तर तरी खूप छान येते. आणि त्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे. मटकी तर आपली शिजलेली आहे आणि आपला रस्सा एकदम थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला ही मिसळ शिजवून घ्यायची आहे. मस्त एकदम तर्रीदार मिसळ आपली इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कटसुद्धा काय मस्त आले बघा. एकदम तर्रीदार आपली मिसळ इथे तयार झालेली आहे. 5 मिनटं या मसाल्यामध्ये मटकी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. अशा पद्धतीने झणझणीत आणि मस्तपैकी एकदम तर्रीदार मिसळ आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम मिसळ खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. छानपैकी फरसाण टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती कांदा बारीक कट करून घालायचा आहे, लिंबू पिळायचा आहे आणि ताव मारायचा आहे मिसळवरती. तर अशा पद्धतीने ही आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ खाण्यासाठी इथे तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. कोल्हापुरी मिसळ करण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.
तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.